बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील चिंचपूर आणि बनकरंजा या दोन गावांना जोडणारा एक रस्ता आहे। त्या रस्त्यावरती इतके दिवस पूल नव्हता। ओढ्यावरती पावसाळ्यामध्ये पाणी जायचं, पाणी गेल्यानंतर नागरिकांची वाताहत व्हायची, ह्या गावातून त्या दुसऱ्या गावामध्ये जाता येत नव्हतं, संपर्क तुटलेला असायचा। त्याच धर्तीवरती स्थानिक आमदार म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणा, त्यांनी एक पूल मंजूर केला। त्या पुलाचं काम ज्या पद्धतीनं झालंय त्याचे व्हिडिओ मागील 3 दिवस सोशल मीडियावरती फिरत आहेत। बीडमध्ये अशी पण विकास कामं होतात का, अशा पद्धतीचे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। हे सर्व प्रकरण काय, पुलाचा व्हिडिओ नेमका काय, हे सर्व पुढील काही मिनिटात पाहूयात। नमस्कार, मी स्वानंद विकट, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे। बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील बनकरंजा ते चिंचपूर या दोन गावांना जोडणारा एक पूल मंजूर झाला। पूल होता, ओढ्यावरती पाणी येतं, त्यामुळे नागरिकांची हेळसांड होते, रस्ता क्रॉस करता येत नाही पाणी आल्यामुळे, आणि त्यानंतर माणसे अडकून पडतात, वाहतूक विस्कळते आणि संपर्क तुटतो। या हेतूने तिथे 48 लाख रुपयांचा पूल मंजूर झाला। पण त्या पुलाच्या बांधकामाचा व्हिडिओ तुम्हीच पहा। हे पहा, हे किती बोगस काम केलं काय आहे पुलाचं काम बघा। हे बघा, हे पहा, हे बोगस काम, हे 48 लाखाचं पूल, सगळं बोगस, सगळं बोगस। काय एक दगड वगैरे मांडलेलं आहे, हे पहा, काही बोगस, कसं बोगस आहे हे बघा, बघा हे दगड, काय बोगस सगळं काम केलं। या पुलाला 48 लाख रुपये बजेट आलेलं आहे, सगळं पूर्ण बोगस। हे पहा, हे पूर्ण सगळे कटाडे सगळं बोगस आहे। पूर्ण बोगस काम आहे याच्यावर, काय बोगस काम, सगळं बोगस, सगळं बोगस काम आहे। हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील धक्का बसला असेल। अक्षरशः ज्या गावातील नागरिक आहेत त्या नागरिकांना लाथांनी त्या पुलाच्या बाजूचे जे कठडे आहेत ते लाथांनी निघत आहेत। त्यामुळे ज्या पूल बनला आहे तो पुलाच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कोणत्या पद्धतीचं साहित्य हा पूल बनवताना झाला आहे त्याच्यावरती देखील आता प्रश्न उपस्थित होत आहेत। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीडमधील अधिकारी त्या गावामध्ये गेले, त्यांनी निरीक्षण केलं, संबंधित जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला बोलवलं, त्यांना झापलं। पण अशीही एक चर्चा आहे, ज्या कंत्राटदाराने हे काम केलं आहे त्याचं नाव आहे पंडित सावंत। तो स्थानिक आमदार नमिता मुंदडा यांचा जवळचा असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे। तसेच स्थानिक आमदार नमिता मुंदडा यांच्याशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तो संपर्क होऊ शकलेला नाही। त्याच धर्तीवरती जर बघितलं आपण, अधिकाऱ्यांनी त्यांना कामा जे काय निकृष्ट दर्जाचं झालंय त्याबद्दल सवाल विचारले आहेत। पण 48 लाख रुपयांचं कामं समजा जर अशा पद्धतीने होत असतील, एका लाथामध्ये जर ती पडत असतील, तुमच्या आमच्या कराचा पैसा असाच पाण्यामध्ये वाहून जात आहे। निधीसाठी सर्व नेते इकडून तिकडून सगळे जातात, ज्या पद्धतीने निधीचं राजकारण आपण राज्यामध्ये पाहत आहोत। पण त्या निधीच्या राजकारणावरती जे विकास कामं होत आहेत ती अशा पद्धतीची जर होत असतील तर नक्कीच हे संशयास्पद आहे। नागरिकांनी यावरती प्रश्न विचारलेच पाहिजेत।